विकृत गौरव आहुजा हा पोलिसांच्या ताब्यात आहे। सातारा पोलिसांनी गौरव पुणे पोलिसांच्या ताब्यामध्ये दिलेला आहे। आज दुपारी गौरवला कोर्टामध्ये हजर केलं जाणार आहे। ससून रुग्णालयामध्ये गौरवची वैद्यकीय तपासणी केली जाणार आहे आणि ही वैद्यकीय तपासणी झाली त्यानंतर त्याला कोर्टामध्ये हजर केलं जाईल। येरोडा परिसरामध्ये गौरव आहुजाचे अश्लील चाळे झालेले होते आणि त्यानंतर त्याला अटक करण्यात आली आहे। गौरव आहुजावर आणि त्याबरोबर एकावर सुद्धा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी निलेश खरमारे यांच्याकडून। निलेश, काय अपडेट्स आहेत? खरं तर काल गौरव आहुजा यांचे जे विकृत चाळे झाले त्या प्रकरणानंतर आहुजा आणि त्याचा मित्र हे बेंगळूरच्या दिशेने फरार झाले होते। मात्र त्याच्या मित्राला काल 7:30 वाजताच ताब्यात घेतला। पोस्टवाल असं त्याचं नाव होतं। मात्र यातला जो मुख्य सूत्रधार होता गौरव हा मात्र फरारच होता। त्याला रात्री 2च्या सुमारास सातारा पोलिसांनी ताब्यात घेतलं। त्यानंतर त्याला पुणे पोलिसांच्या ताब्यात दिलेलं आहे। आता पुणे पोलिसांनी गौरव आहुजाला अटक केलेली आहे आणि त्याची मेडिकल सुद्धा आता झालेली आहे। दुपारनंतर त्याला कोर्टात हजर करतील। ज्या प्रकारे त्याने कृत्य केलं होतं त्याची चौकशी होणार आहे आणि गाडीमध्ये ज्या सोबत मित्र होता त्यांनी अल्कोहोलचं सेवन करत होता त्याचीही चौकशी होणार आहे। मात्र हे पार्टी करून आले होते का, कुठं पबला गेल्याचं का, या अनुषंगाने पण पोलीस तपास करणार आहेत। मात्र ज्या प्रकारे गौरव आहुजाने कृत्य केलं आहे त्याच्यावर आता वेगवेगळ्या डिपार्टमेंटमधून कारवाई होणार आहे। विशेष करून आता पुणे महानगरपालिका पण गौरव आहुजावर कारवाई करण्याच्या तयारीत आहे। कारण सार्वजनिक ठिकाणी त्यांनी जे कृत्य केलेलं आहे किंवा मूत्रविसर्जन केलेलं आहे त्या अनुषंगाने पण पुणे महानगरपालिका गुन्हा दाखल करण्याची शक्यता आहे। मात्र आता या प्रकरणामध्ये गौरव आहुजा आणि ओसवाल यांना दुपारनंतर कोर्टात हजर केलं जाईल। धन्यवाद आपण दिलेल्या माहितीसाठी। तर येरोडा भागामध्ये गौरवनं अश्लील चाळे केलेले होते आणि त्यामुळे त्याच्यासहित एकावर गुन्हा दाखल करण्यात आलाय।